रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा महायुतीचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। दोन्ही जागेवर आज उमेदवारीची घोषणा होऊ शकते। तर भाजपकडून नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग इथून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि आज त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे आता कधी याविषयीची अधिकृत घोषणा होते ते बघावे लागणार आहे। फक्त काही दिवसांवर काही तासांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे। पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, पण महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला पाहायला मिळत नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर आज काही जागांवर जिथे तिढा आहे तो आज सुटण्याची शक्यता आहे। त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर इथून संदीपान भुमरेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।